हँडब्रेक दाखव, हँडब्रेक. टीसी बघत होती खरंच आलाय की नाही. अभी अपन वापी आए और अपन को जा भी जाने का वापी नहीं आए. त्या भाषेमध्ये बोलला असता रंग माझा बघा, कारण रंग माझा वेगळा आहे. तर आता आलो आहे बँड्रा टर्मिनल्सला. नेहमीप्रमाणे राहुल आणि साक्षी भेटतात. निकेत हळवे, प्रथमेश. 6:30ची गाडी आहे आणि आता 6:10 झालेली सकाळची. हे बघ ना, हे किती भारी आहे. ज्यांना झोपायला लाऊंज आणि एसी पण आहे आणि पर तासाचे 10 रुपये. वा, चांगलं आहे. कारण आमची मुंबई आहे शेवटी. चालून नमलो आम्ही भरपूर बँड्रा टर्मिनल्स. नमस्कार सगळ्यांचं मनापासून चांदोस्कर ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज सुरतला चाललो आहे आणि सुरतमध्ये तिकडे काय काय घडणार आहे, कार्यक्रमासाठी चाललो आहे आणि तिकडे काय काय गंमत घडणार आहे ती आपण सगळे एन्जॉय करूया. हे बघा, ट्रेन लागलेली आहे बांद्रा सुरत, ही ट्रेन लागलेली आहे आणि 6:30ची ट्रेन, म्हणजे 6:35ची ट्रेन आहे. 3-5 आणि आतमध्ये बघूया काय. बापरे, गंमत झाली. ऑटोमॅटिक आहे. मंडळी, जेव्हा मी सुरुवातीला आलो तेव्हा ह्या दरवाज्यावर काहीच नाही लिहिलंय बघा. म्हणजे पुश करायचं आहे की पुल करायचं आहे की काय करायचं आहे. मी आलो, त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण आला नाही. नंतर मग ढकलण्याचा प्रयत्न केला. शेवटी प्रथमेश तिकडून साईडला केला आणि हा स्लायडिंग मला दरवाजा आहे, तो असा उघडतो. सगळं लक्षात ठेवा. म्हणजे जर इन फ्युचर. आणि कंपार्टमेंट बघा ना, हे काय कशासाठी केलं मला माहिती आहे. ती पण मस्त जागा आहे, स्पेस आहे. तो सामान ठेवण्यासाठी असेल कदाचित, पण चांगला स्पेस ठेवलेला आहे. कोचमध्ये टीसी फिरतात. ते ह्या कोचमध्ये आले की आम्ही बाजूच्या कोचमध्ये जाणार आहोत. टीसी बघत होती खरंच आलाय की नाही. म्हणजे ह्या लोकांना आपल्यामध्ये मेंटॅलिटी एवढी घाणेरडी आहे ना, कितीही तिकीट कन्फर्म असलं तरी पण टीसीची भीती वाटते. पोटात गोळा येतोच. पाय ठेवलाय तुमच्या राईट साईडला ते एक्सिलेटर आहे आणि लेफ्ट साईडला ते ब्रेक आहे. जर गाडी तुम्हाला पळवायची असेल, मूड आला, गेअर पण गिअर पण एक्सिलेटर द्या. ऑटो पाहिजे. हँडब्रेक दाखव, हँडब्रेक. वाव, गरम नाही बिल्कुल भी गरम नहीं. ये गरम हो तो क्या हाथ लगा के देखो. यार ना भाई, मैं तो मेरे को अभी उसमें चटनी डाला तो हो गई. मंडळी, मगाशी एक जोक झाला. असं झाला की एक वयस्कर माणूस आली, नवरा बायको होते आणि त्यांच्या सीट ज्या होत्या त्या वेगवेगळ्या पडल्या होत्या. म्हणजे एकाचं वेगवेगळ्या ठिकाणी, बायकोचं वेगळ्या ठिकाणी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सीट आल्या होत्या. त्यांना ते एकत्र बसण्यासाठी ते प्रत्येकाला असं विचारत होते की बाबा तुम्ही सीट एक्सचेंज करताय का. तर आपल्या ग्रुपमधला जो प्रथमेश आहे, प्रथमेश म्हणजे अगदी व्यवस्थित गोरा वगैरे दिसणारा, तर त्याला त्याने जाऊन गुजरातीमध्ये विचारलं, गुजराती भाषेमध्ये त्याला विचारलं समथिंग तमे सीट बदलानो वगैरे असं काहीतरी समथिंग काहीतरी बोलत होते. आणि
नंतर प्रथमेश त्यांच्याशी हिंदीमध्येच बोलला. त्याला जेवढं काही कळत म्हणजे त्याला कधीच लक्षात नसेल. त्या माणसाने माझ्याकडे बघितलं, गुजराती सोडा त्याला कुठलीच भाषा बोलावीशी वाटली नसेल. बघितल्यानंतर फार तर मला बघितल्यानंतर गुजराती नाही नाडके वर्तर येस्त वारले असं वगैरे म्हणजे मला काय येत नाही, त्या भाषेमध्ये बोलला असता. रंग माझा बघा, कारण रंग माझा वेगळा आहे. अभी अपन वापी आए और अपन को जापी जाने का है, वापी नहीं आए। अभी हम वापी आए हैं, लेकिन यहाँ से जल्दी हम वापस नहीं जाएंगे। इसके कॉमेडी के लिए बिना दूध की कापी ये बोल रहे हमारे वापी, ऐसे तुम तोंडातून वापी येतात. तो आता ओरडत गेला ना, नेक्स्ट कॉपी नेक्स्ट कॉपी नेक्स्ट कॉपी आहे. मग आधी काय असेल? आधी वापी. 10:50 झालेले आहेत आणि आम्ही सुरतला पोहोचलेलो. थोडी अर्धा तास लेट झालेली गाडी. मुंबईत असला तरी हा समुद्र अरबी आहे. हबीबी हबीबी अरबी बेबे समुद्र अरबी बेबे हबीबी यही है वो. अच्छा सांगा बरं, हा गुजरात आहे का मोडला मी लाइन में हा अरबी समुद्र आहे गुजरातचा बॉर्डरचा. तर मंडळी, कसा वाटला सुरतचा प्रवास? आवडला असल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन वरती नक्की क्लिक करा, जेणेकरून ज्या काय मी व्हिडिओ टाकीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. धन्यवाद.